हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 20 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, फर्टिलायझिंग द फ्युचर या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे। हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर मनसुख मांडविया। मनसुख मांडविया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं नुकताच अनावरण झालेलं आहे। तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे। केंद्रीय खते आणि रासायनिक मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया आणि यांनी या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे फर्टिलायझिंग द फ्युचर, भारत मार्च टुवर्ड फर्टिलायझर सेल्फ सफिशियन्सी। या पुस्तकामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताने खत उत्पादनामध्ये कशी मिळवली आणि त्यात आलेले क्रांतिकारी बदल या संबंधित गोष्टींची यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सोन्याच्या संरक्षित साठ्यामध्ये म्हणजे गोल्ड रिझर्व्हमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 9वा। गोल्ड रिझर्व्हमध्ये जगामध्ये भारताचा 9वा क्रमांक हा लागतो। तर नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे फोर्ब्स याने गोल्ड रिझर्व्हच्या आधारे जगातील देशांची यादी तयार केलेली आहे। या अहवालानुसार अमेरिकेकडे सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह आहे, तर भारत गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत 9व्या स्थानावर आहे। अमेरिकेकडे सध्या 81,336.46 टन इतके सोनं आहे। जर्मनीकडे 3,352.65 टन इतकं सोनं असून जर्मनी द्वितीय क्रमांकावर आहे, तर भारत 9व्या स्थानावर आहे। भारताकडे 800.78 टन इतकं सोन्याचा साठा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोकबोरक दिवस 2024 कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, त्रिपुरा। त्रिपुरा या राज्यामध्ये हा कोकबोरक 2024 दिवस साजरा करण्यात गेला। दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत असतो। 19 जानेवारीला कोकबोरक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी कोकबोरक दिवस साजरा केला जातो। या दिवसाला त्रिपुरा भाषा दिवस म्हणून देखील संबोधलं जातं। 2001च्या जनगणनेनुसार राज्यात कोकबोरक भाषा बोलणाऱ्यांची संख्या जवळजवळ 6,95,000 इतकी होती। तर त्रिपुरामध्ये हा दिवस साजरा करण्यात येत असतो। तर त्रिपुरा राजधानी आहे अगरतळा, मुख्यमंत्री आहेत माणिक सहा, राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी नल्लू। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच चंद्रावर उतरणारा 5वा देश कोणता ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, जपान। जपान हा देश चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरलेला आहे। तर जपानचं मिशन आहे मिशन स्नीपर, हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेलं आहे। या मिशनला स्लिम मिशन म्हणून देखील ओळखलं जातं। स्लिमचा फुल फॉर्म होतं स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून। स्लिम हा एक हलका रोबोटिक लँडर आहे। जपानने 6 सप्टेंबर 2023 या दिवशी स्नायपर हे चंद्र मिशन अवकाशात प्रक्षेपित केलं होतं आणि 25 डिसेंबर 2023ला हे यान चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचलं होतं आणि आता त्याने यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग हे केलेलं आहे। या मिशनसाठी मीडिया रिपोर्टनुसार $102 मिलियन इतका खर्च आला आहे आणि सध्या जपान हा चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरलेला आहे। तर जपानची राजधानी आहे टोकियो, चलन आहे येन, पंतप्रधान आहेत फुमियो किशिदा। पुढचा प्रश्न पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा कुठे स्थापित केली गेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विजयवाडा। आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे। नुकताच या पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे। या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आलेलं आहे। या पुतळ्याची उंची जमिनीपासून 206 फूट इतकी आहे। या अगोदर तेलंगणामध्ये स्थित आंबेडकरांची 175 फूट उंचीचा जो पुतळा आहे हा सर्वात उंच पुतळा होता आणि आता हा 206 फूट उंचीचा जगातील तसेच भारतातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, वानिंदा हसरंगा। श्रीलंकन गोलंदाज आहे वानिंदू हसरंगा आणि याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये 7 बळी घेण्याचा विक्रम हा केलेला आहे। कोळंबो येथे नुकताच पार पडलेला श्रीलंका झिम्बाब्वे एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये वानिंदू हसरंगा याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये 7 विकेट घेतलेल्या आहेत। यामुळे तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे। नोव्हेंबर 2023मध्ये मोहम्मद शमीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरण्याचा मान हा मिळवलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयनॉक्स एअर उत्पादनेसोबत कोणत्या राज्याने करार केला आहे?
प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राने या राज्यातील पहिला ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयनॉक्स एअर उत्पादनासोबत एक करार केलेला आहे. 5 लाख MTPA क्षमतेच्या राज्यातील पहिला ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र शासनाने आयनॉक्स एअर प्रोडक्टसोबत करार केलेला आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च हा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आसाम. आसाम हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील तिसरं राज्य ठरलेलं आहे. गोवा आणि उत्तराखंडनंतर समान नागरी संहिता लागू करणारे आसाम भारतातील तिसरे राज्य आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांनी आदिवासी क्षेत्र वगळता संपूर्ण आसाम राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये नमूद समान नागरी संहिता लागू करणार आहेत. तर आसाममध्ये होणार आहे. आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. एक्स अयुथया हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलांमध्ये आयोजित केला गेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी थायलंड. भारत आणि थायलंड यांच्या नौदलामध्ये हा एक्स अयुथया हा सागरी सराव नुकताच आयोजित केला गेला आहे. तर भारतीय नौदल आणि रॉयल थाई नौदल यांच्यात हा पहिलाच द्विपक्षीय सागरी सराव एक्स अयुथया आयोजित करण्यात आलेला आहे. पहिलाच सागरी सराव आहे हा. एक्स अयुथया भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया या 2 शहरांचे महत्त्व दर्शवतो. या नौदल सरावामध्ये स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची कुलिश आणि INLCU-56 ही जहाजे सहभागी झाली होती. तर थायलंडचे हिस थाई मॅक्स्ट्रीट शिप STMS सहभागी झालेलं होतं. तर थायलंड आणि भारतामध्ये हा द्विपक्षीय सागरी सराव झालेला आहे. थायलंडची राजधानी आहे बँकॉक. चलन आहे थाई बहत आणि पंतप्रधान आहेत श्वेता थाविसीन. पुढचा प्रश्न पाहूया. 35 वर्षांमध्ये ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिस खेळाडू कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सुमित नांगल. सुमित नांगल या पुरुष टेनिस खेळाडूने 35 वर्षांमध्ये ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान हा मिळवलेला आहे. त्याने जागतिक क्रमवारीमध्ये 27व्या क्रमांकावर असलेल्या कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिक याचा पराभव केलेला आहे. 1989 मध्ये रमेश कृष्णन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मेन्स विलेंडरचा पराभव हा केलेला होता आणि त्यानंतर आता या सुमित नागल यांनी 35 वर्षाचा रेकॉर्ड हा जो आहे 35 वर्षांनंतर सीडेड खेळाडूला ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये पराभूत करण्याचा मान हा मिळवलेला आहे. तर सुमित नागल त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल फायर पॉवर क्रमवारीनुसार सैन्य क्षमतेमध्ये जगात भारत कितव्या स्थानी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 4थ्या. भारतीय सैन्य जे आहे हे जगामध्ये 4थ्या क्रमांकाचं शक्तिशाली सैन्य आहे. ग्लोबल फायर पॉवरच्या मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट 2024 मध्ये जगातील 145 देशांच्या सैन्य क्षमतेचे विश्लेषण करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या रँकिंगमध्ये लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, चीन तिसऱ्या क्रमांकावर, तर भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारताचा पॉवर इंडेक्स हा 0.1023 इतका आहे आणि या रँकिंगनुसार भूतानचे सैन्य जगातील सर्वात कमकुवत सैन्य मानलं गेलं आहे. तर पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घोडेस्वारी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दिव्यकृती सिंग. दिव्यकृती सिंग या घोडेस्वारी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर 2023च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये घोडेस्वारी खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यकृती सिंग या पहिल्या महिला आहेत. आणि त्यांनी 2023च्या आशियाई खेळामध्ये घोडेस्वारी या खेळ प्रकारात सांघिक सुवर्णपदक हे मिळवलेलं होतं आणि त्यांना आता हे अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या घोडेस्वारी खेळातील पहिल्या महिला त्या ठरलेल्या आहेत. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.